नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 24 एप्रिल 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला समजा हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो त्या पिन कमेंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुम्ही ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन हे ॲप दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या शुक्रवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. काल विश्लेषण करताना मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला कदाचित आठवत असेल, वरच्या बाजूला हा एरिया दिलेला होता आणि सांगितलं होतं की हा जो एरिया आहे हा रेझिस्टन्स झोन आहे म्हणून, आणि खालच्या बाजूला हा एरिया दिलेला होता आणि सांगितलेलं होतं की हा सपोर्ट झोन आहे म्हणून. जोपर्यंत रेझिस्टन्स झोन ब्रेक होऊन वर जात नाही किंवा सपोर्ट झोन ब्रेक होऊन खाली येत नाही, मार्केटमध्ये आपल्याला मोठी मुवमेंट बघायला मिळणार नाही. आज काय झालं, आज डायरेक्टली गॅप डाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं. त्यामुळे एक गोष्ट तर क्लिअर झाली की सपोर्ट झोनच्या खाली आलं आणि सपोर्ट झोनच्या खाली आल्यावर सेलिंग होणार होतं हेही सांगितलं होतं कालच्याच व्हिडिओमध्ये. आता आज सकाळी मार्केट ओपन होण्यापूर्वी मी जे अपडेट देत असतो त्यामध्ये मी तुम्हाला असं सांगितलं होतं की 24,240 ही लेवल आता महत्त्वाची आहे. 24,240च्या खाली टिकलं तर सांगितलं होतं की 24,140 पर्यंत जाऊ शकतं, 24,055 पर्यंत जाऊ शकतं, अशा लेवल्स दिलेल्या होत्या. मात्र ह्याच्या वर टिकलं तर मग आपल्याला थोडीशी आणखीन तेजी बघायला मिळू शकते. 24,270, 290 वगैरे 24,340 अशा लेवल वरच्या बाजूला दिलेल्या होत्या. तुम्ही आता हे जे असतं प्री ओपन, तर ते प्री ओपन मार्केट अपडेट जे असतं हे एक दिवसभरासाठीचा अंदाज म्हणून तुम्हाला सांगितलेलं असतं. ॲक्च्युअल मार्केट ओपन झाल्यानंतर जे अपडेट देतो त्याच्यामध्ये मी क्लिअर कट सांगितलं होतं की 24,205 ही आता महत्त्वाची लेवल असणार आहे. जर ह्याच्या खाली टिकलं तर 24,150 पर्यंत जाऊ शकतं आणि 24,000 खाली 90 पर्यंत जाऊ शकतं. मात्र इथून वर जायला लागलं तर वर जात असताना 24,255 ते 24,300 पर्यंत जाऊ शकतं. आपले सर्व अंदाज अगदी व्यवस्थित आले. याच्या खाली आल्यावर 24,150 ला टच केलं. तिथूनच पहिलं टार्गेट आल्यानंतर बाउन्स झाला. जेव्हा वर जायला लागलं 24,205च्या वर टिकल्यानंतर तुम्ही बघू शकता की 24,255 ते 24,300 असे मी एक लेवल सांगितली होती. बरोबर 24,300च्या आसपास गेल्यानंतर सेलिंग आलं. हा रेझिस्टन्स झोन असणार आहे हे मी ओपन झाल्या झाल्या सांगितलं होतं की जर वर जायला लागली किंमत तर हा रेझिस्टन्स झोन असेल आणि तिथून किंमत खाली जाऊ शकते. खाली कुठपर्यंत येऊ शकते हे पण सांगितलं होतं. खाली पहिलं टार्गेट दिलं होतं 24,000 परत 150, दुसरं टार्गेट होतं 24,055 आणि तिसरं टार्गेट होतं 23,985 आणि ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की पहिलं टार्गेट येण्याची शक्यता सर्वाधिक असते. तुम्ही बघू शकता सेलिंग खूप चांगलं झालं, पण टार्गेटच्या थोडंसं अलीकडे असतानाच आपल्याला बराच वेळ इथे साईडवेज झालं, मग एक बाउन्स सुद्धा आला आणि शेवटी परत जाता जाता अगदी क्लोज होताना शेवटच्या क्षणी आपलं टार्गेट आलेलं बघायला मिळतं. त्यामुळे मी नेहमी असं सांगतो की जेव्हा आपण टार्गेट देत असतो तेव्हा त्यातलं पहिलं टार्गेट येण्याची शक्यता सर्वात जास्त असते. ओपन होण्यापूर्वी सांगितलेलं पहिलं टार्गेट जे होतं 140 ते 150च्या दरम्यानचं ते देखील आलं. नंतर वर कुठपर्यंत जाऊ शकतं हे आपण सांगितलं होतं, बरोबर तिथपर्यंत वर गेलं. खाली येताना कुठपर्यंत येऊ शकतं तेही आपलं विश्लेषण बरोबर आलेलं आहे. हे झालं आज काय झालं. आता उद्या काय होऊ शकतं. उद्याच्या लेवल जे आहेत
त्या मी तुम्हाला आजच सांगू शकतो, की उद्या आपल्याला आता म्हणजे उद्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर आता काय महत्त्वाचं आहे, तर ह्या सर्व लेवल ज्याची गरज नाही आहे ते आता काढून टाकूया. सपोर्ट रेझिस्टन्स लेवल ह्या फक्त आजच्यासाठी होत्या, याचं महत्त्व संपलेलं आहे, त्यामुळे आता ह्या लेवल्स मी काढून टाकतोय. या खालच्या 3 लेवल्सच आता उद्यासाठी महत्त्वाच्या आहेत. काय होऊ शकतं, की उद्या जर खाली जाणार असेल, तर आणखीन थोडंसं खाली जाऊ शकतं आणि मग वर येताना इथे डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. कदाचित काय होईल, हे खाली आलंय, उद्या थोडंसं गॅप अप ओपन होईल, थोडं वर जाईल, परत थोडं खाली येईल आणि डब्ल्यू पॅटर्न बनेल. पहिला लो लोअर लो असेल, दुसरा लो हायर लो असेल आणि हे ब्रेकआउट झाल्यानंतर डब्ल्यू पॅटर्न बनला हे कन्फर्म आपल्याला बघायला मिळेल. तर अशा प्रकारे डब्ल्यू पॅटर्न बनेल. तो कुठे बनू शकतो? तर जसं दाखवलंय तसं इथे बनू शकतो. थोडासा खाली येऊन इथे बनू शकतो. ह्याच्यापेक्षा थोडासा खाली येऊन इथे बनू शकतो. ह्याच्याही थोडासा खाली येऊन इथे बनू शकतो. मग आता इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. हे मी प्रातिनिधिक दाखवलंय. सांगायचा काय उद्देश आहे, की ह्या एरियात कुठेही बनू शकतो. तर असा डब्ल्यू पॅटर्न बनल्यानंतरच आता पुन्हा एकदा तेजी सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता कुठून जाईल, कारण पहिलं टार्गेट एकदा आलं म्हटल्यानंतर खालच्या बाजूची तिन्ही टार्गेट येतीलच अशी काही गॅरंटी नसते. कदाचित येऊ शकतात, कदाचित येणार नाहीत. पहिलं टार्गेट येण्याची शक्यता सर्वात जास्त असते, जी आलेलं आहे. आता उद्या कुठे डब्ल्यू पॅटर्न बनतोय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे आणि डब्ल्यू पॅटर्न बनल्यानंतर ही जी मागच्या 2 दिवसापासून चालू असणारी जी मंदी आहे ही थोड्या वेळासाठी थांबेल आणि त्याचं तेजीत रूपांतर होईल. अशा प्रकारचं चित्र आपल्याला उद्या बघायला मिळू शकतं. तर हे झालं उद्यासाठीचं निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाणार आहोत आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करणार आहे. बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला एकदम सोपं विश्लेषण सांगितलं होतं. 2 लेवल दिल्या होत्या, वरच्या बाजूला 57,425 ची, खालच्या बाजूला 56,985 ची. याच्या वर गेलं तर जोरदार तेजी होईल म्हणून सांगितलं होतं, ह्याच्या खाली गेलं तर जोरदार मंदी होईल म्हणून सांगितलं होतं. गॅपडाऊन ओपनिंग झालं, वर गेलं थोडंसं आणि पुन्हा खाली येताना आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा फायनल जे आता मंदी जी होतीये शॉर्ट टर्म मध्ये, त्याच्या फायनल 3 लेवल मी तुम्हाला दिलेले आहेत. कुठल्या लेवल्स आहेत या? तुम्ही बघू शकता 56,395 जे टार्गेट ऑलरेडी आलेलं आहे. दुसरं टार्गेट आहे 56,125 जे आलेलं नाही. तिसरं टार्गेट आहे 55,920. आता काय होऊ शकतं, इथपर्यंत खाली आलंय, थोडंसं वर जाईल, परत खाली येईल, इथेच डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. किंवा थोडासा खाली जाऊन डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. किंवा ह्याच्या थोडासा खाली जाऊन इथे डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. इथेही डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. ह्या 3 टार्गेटच्या आसपास कुठेतरी थोडंसं खालनं थोडंसं वरनं या एरियामध्ये आपल्याला कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो आणि तो जेव्हा बनेल त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा बँक निफ्टीमध्ये सुद्धा तेजी बघायला मिळेल. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्स मधलं विश्लेषण. सेन्सेक्सचं विश्लेषण थोडं वेगळं आहे या दोन इंडेक्सपेक्षा. त्यामुळे आता आपण जी माहिती बघणार आहोत त्यानंतर सेन्सेक्सचं विश्लेषण बघायला अजिबात विसरू नका. आता आपण पुढे जाण्यापूर्वी आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. आता तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब बटनच्या शेजारी गेल्यावर जॉईन बटन बघू शकता. आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. सबस्क्राईब बटनच्या शेजारी तुम्हाला जॉईन बटन दिसेल. याच्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. त्या मेंबरशिपमध्ये काय काय आहे ती माहिती सुद्धा तिथेच तुम्हाला वाचायला मिळू शकते. आपण 4 लेवल केलेले आहेत. ब्रॉन्झ लेवल आहे, सिल्वर लेवल आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम लेवल आहे. ह्यापैकी सिल्वर आणि प्लॅटिनम मेंबरशिप चालू झाली आहे. ह्या 2 मेंबरशिप आता लवकरच चालू होतील. सध्या चालू नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला जर मेंबरशिप घ्यायची असेल तर कमीत कमी गोल्ड मेंबरशिप घ्या आणि त्यानंतर तुम्हाला काय होईल, मेंबरशिपचे बेनिफिट्स मिळायला लागतील. आता तुम्ही जर ह्यापूर्वी आपल्याकडून कुठलाही पेड कोर्स घेतला असेल, म्हणजे तुम्ही पेड कोर्सचे सदस्य असाल किंवा तुम्ही प्रीमियम ग्रुप मेंबर असाल, तर तुम्हा सर्वांना हे जे ॲस्ट्रो मार्केट अपडेट आहेत, म्हणजे गोल्ड मेंबरला जे अपडेट दिले जातात ते पेड कोर्सच्या सदस्यांनाही दिले जातात, प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांनाही दिले जातात. त्यांना वेगळा परत एकदा गोल्ड मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाही आहे. तर ह्या प्रकारचे अपडेट्स तुम्हाला इथे दिले जात आहेत. आता तुम्हाला जर ह्यापेक्षा जास्त काही माहिती हवी असेल तर तुम्ही काय करू शकता, माझ्या व्हॉट्सअप नंबरला संपर्क साधू शकता. इथे दिसतोय हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. याच्यावर केवळ आणि केवळ व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधा. कुणीही कॉल करण्याचा प्रयत्न करू नका. कॉल स्वीकारले जात नाहीत. व्हॉट्सअप मेसेजद्वारे तुम्ही यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती विचारू शकता. रिप्लायमध्ये मी तुम्हाला ती माहिती
तिथेच देईन. हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाऊन उरलेल्या इंडेक्सचं म्हणजेच सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्समध्ये सुद्धा आपण एकदम सिंपल लेवल दिलेल्या होत्या. वरच्या बाजूला बघाल तर 79,210 ची लेवल दिली होती. खालच्या बाजूला तुम्हाला एक सपोर्ट झोन दिलेला होता. हा सपोर्ट झोन होता जो 78,506 च्या आसपास वरची लेवल आहे आणि 78,340 च्या आसपास खालची लेवल आहे. सांगितलं होतं ह्याच्या खाली टिकलं तर एक मोठं सेलिंग येईल, ह्याच्या वर टिकलं तर एक मोठी तेजी बघायला मिळेल. गॅप डाऊन ओपन झालं, वर गेलं, परत खाली आलं, परत थोडं वर गेलं आणि शेवटी खाली येत आहे. आता इथे ह्या ज्या दोन लेवल आहेत, ह्या दोन लेवलला सपोर्ट घेतला जाण्याची शक्यता आहे. आता हा सपोर्ट कुठनं घेतला जाऊ शकतो, तर हा सपोर्ट कदाचित काय होईल, कदाचित आहे इथेच घेतला जाऊ शकतो. म्हणजे उद्याच इथेच डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. गॅप अप ओपन झालं, वर गेलं, थोडं खाली आलं आणि परत वर गेलं, तर इथेच डब्ल्यू पॅटर्न बनेल आणि मग तेजी होताना आपल्याला दिसू शकेल. कदाचित काय होईल, थोडंसं फ्लॅट गॅप अप गॅप डाऊन ओपन होईल आणि आणखीन थोडं खाली जाईल, इथे डब्ल्यू पॅटर्न बनेल आणि मग तेजी होताना आपल्याला बघायला मिळेल. कदाचित ह्याच्याही थोडंसं खाली जाऊ शकतं आणि इथे डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. कुठेतरी ह्या एरियाच्या आसपास थोडा वर, मधोमध किंवा थोडा खाली कुठेतरी ह्या एरियामध्ये डब्ल्यू पॅटर्न बनून तेजी होऊ शकते. समजा इथे नुसतंच डब्ल्यू पॅटर्न नाही बनला आणि इथे खाली आलं, नुसतं थोडंसं वर गेलं आणि परत जाताना जर हा इथे एम पॅटर्न बनला तर मात्र सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे आता इथे डब्ल्यू पॅटर्न जर बनला नाही आणि एम पॅटर्न सारखी परिस्थिती तयार झाली किंवा एन पॅटर्न सारखी परिस्थिती तयार झाली तर सेलिंग वाढू शकतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे सेन्सेक्समध्ये आपल्याला थोडं चित्र वेगळं आहे. जसं निफ्टी बँक निफ्टीमध्ये आहे तसं 3-3 टार्गेट इथे नाही आहेत. इथे 2च टार्गेट आहेत आणि त्या 2 टार्गेटच्या जर खाली टिकायला लागलं तर मग पुन्हा एकदा आणखीन थोडं सेलिंग किंवा घसरण बघायला मिळू शकते. तर हे झालं तिन्ही इंडेक्सचं उद्यासाठीचं केलेलं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय आणि जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेचच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगू शकता. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.